पवित्र आत्मा हम आपको स्वागत करते हैं, आपसे विनती करते हैं, आइए हमारे बीच में आपकी उपस्थिति को मांगती हूँ कि प्रभु यीशु आइए आपके सामर्थ्य को दे दीजिए प्रभु परमेश्वर। आने वाले प्रत्येक भाई बहन के आशीष से भर दीजिए प्रभु, चंगाई से भर दीजिए प्रभु। वो महान परमेश्वर जो आपके रूह के बारिश होने दीजिए परमेश्वर। हम आपको धन्यवाद देते, पवित्र आत्मा को स्वागत करते हैं और हमारे अंदर वो शब्द आपका निकलने देंगे ना परमेश्वर। स्तुति आराधना करने में सहायता मदद करते हैं। आइए भाई आप धन्यवाद बहुत सारी बातें सुनी प्रार्थना यीशु के नाम से पिता समाधि सुने जैसे आमीन। महिमा से तेरी
राजा
परमेश्वर कहता है वो करके दिखाता है, वो वादा करता है, वो कहता है कि मैं तुझे कभी नहीं छोड़ूंगा, कभी नहीं त्यागूंगा। वो परमेश्वर है, वो सच्चा परमेश्वर है। इतना भलाई मुझे पर किया, कैसे मैं धन्य कहूँ प्रभु, कैसे मैं धन्य कहूँ। इतना भलाई मुझे पर किया, कैसे मैं धन्य कहूँ प्रभु, कैसे मैं धन्य कहूँ। Praise the Lord. करता हूँ मैं तेरी
प्रभूची स्तुती असो. आपण खाली बसूया. जी गाण्याच्या द्वारे आम्ही देवाची स्तुती आराधना केलेली आहे आणि त्या सर्वांचं सार हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेले आहे की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी सदैव तुमच्या बरोबर आहे. देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की निरंतर प्रार्थना करा, सर्वदा आनंदित असा आणि सर्व स्थितीत उपकार स्तुती करीत जा. आणि आज आपल्या लोकांची जी मनस्थिती आहे ती एक प्रकारची शोकाकुळ अशी ती परिस्थिती आहे. तरी पण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि म्हणून देवाचे प्रियजन हो, जे आपले प्रियजन आज ते आपल्यामध्ये नाहीत, तरी देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की आमची आशा, विश्वासणाऱ्या लोकांची जी काही आशा आहे ती विश्वासणाऱ्या लोकांची आशा कोणती आहे तर थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि 13 ते 18 वचन जर आपण वाचले तर देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे अशी आमची इच्छा आहे. ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपे गेले आहेत त्यांना देव त्यांच्या बरोबर आले. आणि प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे म्हणून ते आपण झोपे गेलेल्यांच्या आघाडीत जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठते. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळ घेतले जाऊ आणि तसे सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. देवाच्या प्रियजन हो, ह्या प्रभूच्या वचनाने आम्ही सांत्वन पावलेलं आहोत. आणि म्हणून जे आपण जिवंत आहोत ते खरोखर ती देवाची दया, देवाची कृपा आहे. आणि जिवंत मनुष्यच परमेश्वराची भक्ती तो आराधना करू शकतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना करू. आणि लोखंडे ते पुढे येतील. धन्यवाद असो. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. परमेश्वर चांगला आहे आणि इथपर्यंत त्याने आम्हाला सांभाळलेलं आहे. त्यानं सुंदर प्रकारे आम्ही देवाची आराधना केलेली आहोत. कारण आपण या दिवसांमध्ये, शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना प्रियानो, आज आम्हाला कुठल्या गोष्टीची जास्त गरज असं वाटते प्रत्येकाला, कुठल्या गोष्टीची चिंता असं वाटते.
कोणाला चिंता नाही, काळजी नाही, कोणाला भीती वाटते कोणत्या गोष्टीची नाही. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, कारण मी असं गृहीत धरतो की परमेश्वर तुमचा आणि माझा काळजी करणारा तो आहे. कारण ते सांगितले तुम्ही उद्याची काळजी करू नका, तो परमेश्वर आमचा काळजी करणारा आहे. आज चिंता ही आहे, मला चिंता आहे, तुम्हाला कोणाला नाही. मला काळजी आहे, तुम्हाला कोणाला नाही. कारण आज मला हे चिंता आहे, आज मला येशूची स्वीकार करण्याची गरज आहे, येशूच्या सानिध्यात जाण्याची माझी गरज आहे, येशू जवळ जायची माझी गरज आहे. कारण पवित्र शास्त्र सांगितले तुम्ही त्याच्याकडे या. मग तो काय करतो? तो तुमच्यापासून लांब जातो का? नाही ना. मग काय गरजेचं आहे आपल्या या दिवसांमध्ये शेवटच्या काळात आम्ही जगत असताना माहीत नाही कुठला दिवस कसं येईल, कुठलं समय कसे असेल. प्रियांनो, आम्ही या एकाच महिन्यामध्ये आमच्या 2-2 घटना आम्ही पाहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टीविषयी कोणी विचार केला नाही, कोणी संकोच बाळगला नाही, कोणाला असं मनातही आले नाही अशी गोष्ट आमच्यामध्ये घडेल वाटलं असेल का कोणाला? शबात दिवशी, रविवारच्या दिवशी त्याच्या बापाच्या घरात असतो आणि 3 दिवसांनी तो बापाजवळ जाऊन निघून जातो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रियांनो. हा वेळ माझ्यावर उद्या येऊ शकते, हा वेळ तुमच्यावर येऊ शकते प्रियांनो. म्हणूनच पवित्र शास्त्र सांगते वेळ आहे तर तुम्ही काय करा, प्रभूला हाक मारा, तुम्ही त्याच्या सानिध्यात जा. माहित नाही पवित्र शास्त्र किती जण वाचतात, परंतु माझा विश्वास आहे तो म्हणत आहे तुम्ही हक्क मारा, मी तुम्हाला उत्तर देतो. तुम्हाला ठाऊक नाही अशा घन गोष्टी तुम्हाला मी सांगेन. कुठे कोणत्या वचनात आहे? निर्मय 33:3 मध्ये. त्याचा मोबाईल नंबर आम्हाला दिलेले आहे. किती जणांना माहित आहे का नाही माहित नाही मला, परंतु परमेश्वराचा हा वचन आहे, अभिवचन आहे प्रियांनो. एक कानी नाही ते. आपण म्हणूया हॅलो ब्रदर, मी या चौकात आहे, आपण राहू भोसरीला, आपण चाकणमध्ये राहू, परंतु आम्ही शिवाजीनगरला सांगतो. परंतु प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगते तो आज आणि काल युगानुयुग सारखाच आहे, तो न बदलणारा परमेश्वर आहे प्रियांनो. अहो रात्र तो तुमच्या संग तुमच्या बरोबर राहणारा. माहित आहे तुम्ही रात्री गाढ निद्रेत असताना कुठे राहतो? तुमच्या औषधाला साहित्याला. प्रियांनो, तुम्ही संकट समयात असताना तो कुठे राहतो माहित आहे? तुम्ही त्याच्या तळहातावर असता. हे ध्यानात घ्या. कधीच म्हणू नका प्रभू या समयाला संकटात आहे, तू कुठे आहेस? म्हणून आज आपण वेळ जास्त घेत नाही, आपण 2-3 गीतं गाऊया, त्याची आराधना करूया. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. तुझ्या दयाचा नाही भरोसा, बोला मातीचा तू एक साचा, तुझ्या दयाचा नाही भरोसा. नको देऊ आवाला उजाला, नको देऊ आवाला उजाला. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा परमेश्वर म्हणतो तुम्ही गप्प राहताल तर झोंडे बरोबर.
मला माहित नाही काय होते काय नाही, कारण ह्या ठिकाणी मोकळीक आहे. ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीक आहे. प्रियांनो, परमेश्वर आम्हाला सुंदर आवाज दिलेले आहे, आम्हाला मुख्य भेटे नाही केले. कारण मी युट्यूबवर पाहत होतो, एक मुलगा आहे, जस्ट त्याचा हाईट असेल 1.5 फूट, त्याला हात नाही पाय नाही, त्याला खुर्चीवर बसवलं गेलेले आहे. देवाचे सेवक त्यांच्या समोर बसलेले आहेत. त्याला प्रश्न विचारतात, तू देवाला एवढा विश्वास ठेवतोस का? कोण आहे? हो, तुला अशा परिस्थितीमध्ये देवाने ठेवलेले आहे, तरी तू देवाचा गौरव का करतोस? का करू नये? का करू नये? ज्यांना देवाचं नाव माहीत नाही, ज्यांना देवाचं नाव माहीत नसून ते जग सोडून गेले, आपले सर्व सोडून गेले, ते काय करतात? काहीच नाही करू शकत. कारण मला जिवंत ठेवलंय परमेश्वराने, कसं बी ठेवू दे, मला हात नाही पाय नाही हरकत नाही, परंतु मला जिवंत ठेवलं त्या परमेश्वराच्या नावाला का धन्यवाद देवने. प्रियानो, आम्ही आणि तुम्ही कितीतरी सुंदर आम्हाला बनवलेले आहे. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही बसलेले आहोत. आम्ही आवाज उंच करू, आपण त्याची आराधना करूया. आज येशूचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. हात काढ वाटते मला, भोगशील तू पुढे सदा. हात काढ वाटते मला, भोगशील तू पुढे सदा. पश्चाताप चरण तुझा, पश्चाताप चरण त्याचा. सुंदर असा पापी मानवा, सुंदर असा पापी मानवा. आज येशूचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. कोणासाठी जन्मलास तू, का जगाला बाळलास तू. कोणासाठी कोणासाठी जन्मलास तू, का जगाला बाळलास तू. कोणासाठी का जगाला, का प्रभूला विसरलास तू. का प्रभूला, का प्रभूला विसरलास तू. जाईल जन्म वाय मानवा, जाईल जन्म वाय मानवा. आज येशूचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा शुद्ध करील रक्त येशूचे, शुद्ध करील रक्त येशूचे. शुद्ध करील रक्त, शुद्ध करील रक्त येशूचे. शुद्ध करील रक्त येशूचे. शुद्ध करील, शुद्ध करील रावाज शरण येशूचे. रावाज तू कसा करशील मानवा, तू कसा करशील मानवा. आज येशूचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. मला मातीचा तू एक साचा, आमेन. मला मातीचा तू एक साचा.
दुसऱ्याचा नाही भरोसा नको देऊ आम्हाला उद्याचा नको देऊ आम्हाला उद्याचा आज येशूचा स्वीकार कर पश्चाताप कर मानवा आज येशूचा स्वीकार कर पश्चाताप कर मानवा आज येशूचा स्वीकार कर पश्चाताप कर मानवा हालेलुया हालेलुया नको देऊ हवाला उद्याचा नाही सिस्टर उद्या येईल मी नाही सिस्टर पुढच्या आठवड्यात येईल पुढच्या महिन्यात येईल संध्याकाळी जाऊया जेवायला उद्या येऊ जेवायला प्रियाला या ठिकाणी गीत करता म्हणतो नको देऊ हवाला उद्याचा माहित नाही संध्याकाळपर्यंत काय होईल माहित नाही कारण आयुष्याचे दिवस हे परमेश्वराच्या हातात आहे त्याची इच्छा कदाचित केव्हा होईल माहित नाही म्हणून आम्ही अहोरात्र ह्या ठिकाणी पास्टर सांगत असतात कोणाला गीत गायचं आहे का कोणाला काही बोलायचं आहे का परंतु आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात तयार असावा कारण सदा सर्व काळ परमेश्वर आमचे आतुरतेने वाट पाहत आहे का की परमेश्वर आमच्या सानिध्यात असतो आखिरी नरसिंह फूका जाने वाला है तेरा मेरा सबका छुड़ाने वाला है आखिरी नरसिंह फूका जाने वाला है तेरा मेरा सबका छुड़ाने वाला है तू कहाँ होगा तू कहाँ होगा पहले तो मसीह में मुझे उठेंगे बाकी जो हम जिंदा है बदल जाएंगे पहले तो मसीह में मुझे उठेंगे बाकी जो हम जिंदा है बदल जाएंगे बलबल में ये देखो सब कुछ होने वाला है लेकिन तू कहाँ लेकिन तू कहाँ आखिरी नरसिंह फूका जाने वाला है तेरा मेरा सबका छुड़ाने वाला है ओ आखिरी नरसिंह फूका जाने वाला है तेरा मेरा सबका छुड़ाने वाला है ओ तू कहाँ होगा तू कहाँ होगा तू कहाँ तेरे दिल के सारे गम बदल जाएंगे बीत गए जो लम्हे तेरे पास न आएंगे तेरे दिल के सारे गम बदल जाएंगे बीत गए ये सारे लम्हे पास न आएंगे दुनिया में तू तन्हा नहीं जाने वाला है दुनिया में तू तन्हा नहीं जाने वाला है ओ तू कहाँ होगा तू कहाँ होगा तू कहाँ होगा तू कहाँ तेरी दौलत काम न आएगी ये सब चीजें तेरी दौलत काम न आएगी ये सब चीजें प्यारे तेरे ये सब चीजें प्यारे तेरे
आना है, संगीतों का खात्मा जल्दी होने वाला है, संगीतों का खात्मा जल्दी होने वाला है। कहाँ होगा तू, कहाँ होगा तू, कहाँ होगा तू, कहाँ होगा। आखिरी नरसिंगापुर का जाने वाला है, तेरा मेरा सबका यीशु आने वाला है। आखिरी नरसिंगापुर का जाने वाला है, ओ तेरा मेरा सबका यीशु आने वाला है। लेकिन तू कहाँ होगा, तू कहाँ होगा, तू कहाँ होगा, तू कहाँ होगा। हालेलुया, हालेलुया। प्रभूची स्तुती असो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ प्रियांनो। मला असं वाटतं की सगळ्यांनी आज उपवास करून आलेले आहेत, आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद। कारण गीतकार म्हणतो धन्य धन्य झालो मी, आज धन्य धन्य झालो मी, येशू राजा मला भेटायला कोण कोण इच्छित आहे। कारण जो शेवटपर्यंत धरेल, परमेश्वराचं वचन अभिवचन आहे, जो शेवटपर्यंत टिकेल त्याला जीवनाचा मुकुट आहे। मी आमच्या आंटीविषयी बोलायचं म्हणजे खरं शेवटपर्यंत त्या लेकरांनी देवाचा आज्ञाचं पालन करून, कारण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आतुरतेने देवाचा आराधना केल्या। त्याने तुमच्यापैकी कित्येक जण पाहिल्या, या पायरी वाटी त्यांना चालता येत नसेल तरी त्यांनी हात पायरीला धरून देवाच्या मंदिरात त्यांच्यामध्ये उत्कंठा कोणती होती हे जर तुम्हाला समजेल तर कोणीही तुम्ही घरी बसणार नाही। कारण हे देवाचा आत्मा ज्याच्यावर असतो ना, तो कधी कुठंच बसणार नाही, कधी कुठं निशब्द राहत नाही, कारण तो आत्मा बसून देत नाही। माहित आहे, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। देव आपल्या सानिध्यामध्ये आहे, आणि ज्या गीतांच्याद्वारे आपण प्रभूची स्तुती आराधना केलेली आहे, आणि त्या सर्वांचं सार हेच आहे की आम्ही किती क्षणभंगूर आहोत। नीतिसूत्र याचा 27वा अध्याय 1 वचनामध्ये म्हटलेलं आहे की उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला सांगता येत नाही। आणि म्हणून आज आम्ही आशीर्वादित लोक आहोत, आम्ही धन्य लोक आहोत, कारण आम्ही जिवंत देवाची त्याची भक्ती त्याची आराधना करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही त्याची आराधना त्याची उपासना आम्ही केलेली आहे, आणि निश्चित रीतीने या गाण्यांच्याद्वारे आम्हाला आध्यात्मिक बोध हा निश्चित रीतीने तो झालेला आहे। आणि म्हणून देवाचे प्रयोजन हो, आम्ही हताश न होता, खिन्न न होता, आम्ही जिवंत देवाची भक्ती आराधना आम्ही केलेली आहे। आणि आता सध्या हे हिवाळ्याचे दिवस आहेत, असं वाटतं मागच्या रविवारीच मी तुम्हाला सांगितलं की एक वचन आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचं पलायन हिवाळ्यात होऊ नये म्हणून, व शब्दात दिवशी हिवाळ्यात आणि शब्दात दिवशी तुमचं पलायन होऊ नये म्हणून प्रार्थना करून जागृत राहा। माझी खात्री आहे देव निश्चित रीतीने त्याच्या वचनाप्रमाणे तो आम्हाला जागृत राहण्यासाठी तो सहाय्य आणि मदत करणार तो देव। म्हणून
आपल्यापैकी पुष्कळशा लोकांना असं वाटतं की मी परमेश्वराची आराधना करावी, मी परमेश्वराची स्तुती करावी. आणि बऱ्याच दिवसातून त्यामध्ये सरिता पटेल ती आहे. त्यानंतर बऱ्याच दिवसातून आपल्यामध्ये राजेश आणि तुमचं कुटुंब ते आपल्यामध्ये आहेत. प्रभूला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. आणि म्हणून सरिता पटेल एक गाणं गा सकते तो आज. आणि आम्हाला प्रभूमध्ये आनंद करायचे, प्रभूची आनंद स्तुती करायची. आणखी कोणाला काय म्हणायचं का? नाही का तुमची तयारी आहे का? कोणाची तयारी आहे? धन्यवाद. सबको जय श्री प्रभु का धन्यवाद कि हमें अवसर दिया. हम प्रभु को बहुत बहुत धन्यवाद देते हैं. हमारे जीवन से, हमारे मन तन से प्रभु की महिमा, प्रभु की स्तुति, प्रभु की आराधना होती रहे. चाहे हम कुछ भी दुख संकट मुसीबत में रहें तब भी प्रभु तो महिमा हमारे जीवन से होती रहे. यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन संवर गया. यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन संवर गया. तूने लहू के कतरों को मेरे लिए बहा दिया, तूने लहू के कतरों को मेरे लिए बहा दिया. तूने जान बदल देकर यीशु मुझको बचा लिया. तेरे लहू से, यीशु के लहू से, मसीह के लहू से मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन बदल गया. यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन बदल गया. यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन बदल गया. यीशु तेरी हजूरी में कुदरत और जलाल है. यीशु तेरी हजूरी में कुदरत और जलाल है. यीशु तेरी हाथों में मुझजात कमाल है. तेरे छूने से, मसीह के छूने से, खुदा के छूने से मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन बदल गया. यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन संवर गया. यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन बदल गया. यीशु नाम मिला, यीशु नाम मिला, मेरा जीवन संवर गया, मेरा जीवन बदल गया. मेरा नाम जो लेता है वो जिंदगी पाता है. मेरा नाम
मेरा जीवन सवर गया, मेरा जीवन सवर गया। हालेलुया, हालेलुया। यीशु के नाम में शिफा है, यीशु के नाम में चंगाई है। यीशु अब हमारे साथ है और जीवन के बाद मतलब मृत्यु के बाद वो जीवन मिलता है, वो जीवन आनंद का जीवन। हम लोग सोचते हैं कि हमारे जीवन में ये सब दुख संकट मुसीबत क्यों आ रहा है। ये सारी चीजें परमेश्वर हमें देता है ताकि हम अनंत जीवन में वो आनंद प्राप्त करें। अब ये ना सोचिए हमारा जीवन क्षण भंगुर है, आज है कल नहीं है। प्रभु हमें इसलिए तैयार करता है ताकि हम अनंत जीवन के योग्य बन जाए। ईश्वर को बहुत बहुत धन्यवाद। हालेलुया। पवित्र आत्मा को धन्यवाद, ईश्वर को धन्यवाद, यीशु को धन्यवाद। हालेलुया, हालेलुया। तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन, तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन। मेरे लिए मेरी सजा सहने वाले, हे नाथ यीशु प्रियतम मेरे, मेरे लिए मेरी सजा सहने वाले, हे नाथ यीशु प्रियतम मेरे। तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन
हालेलुया। ईश्वर को बहुत बहुत धन्यवाद। प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. खरोखरच देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की आमच्या संबंधी देवाची इच्छा काय आहे. थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 16-17, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे या स्थितीमध्ये आम्ही परमेश्वराची आराधना उपासना आम्ही केलेली आहे. आणि सुंदरसे बोधही सुद्धा या गीतांच्याद्वारे आपण ऐकलेले आहेत. आणि म्हणून या गीतांच्याद्वारे जे आपल्याकडं जो संदेश आपल्याकडे आलेला आहे, देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की संदेशाचा धिक्कार करून धन्यवाद असो. आणखी कोणाला काही एक गीत सरिता हात वर केला फडदिशी, याचं वेळ वाळत जाऊ द्यायचा नाही. आम्हाला देवाचं गौरव, त्याची स्तुती करायचं आहे. थोडक्यात प्रभू ईश्वर धन्यवाद. सर्वजण उठून उभं राहूया आपण. आपण देवाच्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत. तर सर्वजण एक मन एक हृदय होऊन आपण देवाची स्तुती आराधना करूया. आणि एक गीत आहे, ते गीत गाऊया. मला वाटतं सर्वांना येईल. संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लजाला धरी मी. कुठेही बोला. संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी, तयाची
प्रभूने आतापर्यंत सांभाळले म्हणून प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रभू धन्यवाद करते येशू या सुंदरशा दिवसासाठी, सुंदरशा वेळेसाठी. राजा तुला कोटी कोटी धन्यवाद देते प्रभू. पिता परमेश्वरा, हृदयाने, मनाने, आत्म्याने प्रभू आम्ही तुझ्याकडे येते. आमचे सर्व गुन्हे अपराधी क्षमा कर आणि आमच्यावर तुझी छत्रछाया असू दे प्रभू. आत्तापर्यंत तू सांभाळलंस प्रभू. धन्यवाद येशू. प्रभू तुला कोटी कोटी धन्यवाद देतो या मंडळीवर प्रभू. तुझा आशीर्वाद, तुझा अभिषेक, तुझा सामर्थ्य उतरू दे बाप्पा. प्रत्येकाच्या मनाला, हृदयाला स्पर्श कर आणि प्रभू प्रत्येकाच्या आत्म्याला स्पर्श कर. राजा परमेश्वरा, प्रत्येकाचं दुःख तू जाणतोस बाप्पा. सर्वांचा हर्ष उल्हास वाढू दे प्रभू आणि तुझ्या आराधनेमध्ये प्रत्येकाला अभिषेकित कर आणि तुझ्या वचनाने आशीर्वादित कर. सर्व काही तुझ्या हाती सोपवते राजा. सर्व आदर मी मगर तुलाच देते आणि प्रार्थना माझ्या येशूच्या नावाने मागतो. आमेन. संपूर्ण आपण बसूया खाली. संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरिली, तयाची वार्ता सांगता न जाणं मानव. खरोखरच आज आम्ही आमच्या घरातल्या सर्व चिंता, काळज्या हे सर्व सोडून आम्ही जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये त्याची आराधना, त्याची भक्ती आम्ही करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि सरिता कुणाला खात्री उद्याची, उद्या काय होईल कळणार. संधी अशी रोज येणार नाही, येणार नाही. आहे कुणाला खात्री उद्याची, उद्या काय होईल कळणार नाही.
सुंदरशा गीताबद्दल देवाला धन्यवाद असो, तुझी स्तुती असो. देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की उद्याची खात्री मानू नको, एका दिवसात काय होईल सांगता येत नाही, म्हणून आजच आणि आत्ताच हा तारणाचा दिवस आहे. आणि म्हणून देवाच्या प्रयोजन हो, जे आम्ही देवाचे वचनं ऐकलेले आहे, जे त्याची आराधना आम्ही केलेली आहे, ती निश्चित रीतीने ती स्वर्गापर्यंत ती पोहोचलेली आहे. आणि म्हणून माझी खात्री आहे की देव आम्हाला तो आशीर्वादित तो करत आहे. देवाचं सानिध्य, देवाचं वास्तव्य आपल्यामध्ये आहे. आणि बऱ्याच दिवसापासून एक वक्ते आज आपल्यामध्ये आहेत आणि राजेश साबळे, आणि त्यांना खूप सुंदरसा संदेश देता येतो आणि त्यांच्याकडं चांगलं वक्तृत्व आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जो काही बोध असेल तो बोध आम्हाला द्या. प्रभूची स्तुती असो, ते टाळ्या वाजवून आपण देवाच्या नावाला धन्यवाद असो, कारण आपला देव सर्व शक्तिमान आहे. आपला देव हरवलेल्या मेंढरांसाठी आलेला आहे. आणि आपल्यातले जेवढे कोणी हरवलेले आहेत ते सारखेच हरवत असतात आणि देव सारखंच त्यांना शोधत असतात. आता सुद्धा आपले बरेच हरवलेलेच होते, पण ते येत आहेत, परत हरवत आहेत आणि देव त्यांच्या मागच लागतो, कारण तुम्ही माझ्या राज्यात आलंच पाहिजे. तो म्हणत नाही की दोनदा आलं मग तीनदा आलं तुम्ही परत जा, नाही, तर परत मागच लागतो, तुम्ही या रे, कारण मी तुमच्यासाठी चांगलं वचन घेऊन आलेलं आहे. चांगल्यासाठी तुमच्यासाठी चांगलं असे पास्टर लोक घेऊन आले आहेत, ते तुमच्यासाठी प्रार्थना करतात, तुमच्यासाठी गाणं गातात, तुम्ही पण त्यांच्यात एकत्र राहून स्तवन स्तुती करा. मला खरंच तुम्ही सगळ्या पाठ साहेबांनी किंवा तुम्ही मंडळीने माफ करा, कारण मला वचनातून काहीच बोलतात, कारण मला अजून देवाचं दर्शन झालेलंच नाही किंवा मी अजून देवाला पूर्ण ओळखलेलंच नाही. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे. परंतु मला जे वाटतं ना ते मी फक्त बोलून दाखवतो. बाळासाहेब, मला माहिती आहे की तू मंडळीला मला माहिती आहे, बऱ्याच दिवसातून मी दिसलो. कारण काय आहे, आपण न दिसणाऱ्या देवाला फसू शकतो, कारण आपण तेच करतो आलेलं आहे. कारण देव आपलं काय वाकडं करणार आहे? आपण जर आज नाही चर्चला आलो, काय वाकडं करणार आहे? आपल्याला काय करणार आहे? कोणी आपल्याला काही दंड भरायला लागत नाही किंवा आपल्याला काही शासन नाही आहे. आपण नुसतंच देवाला किंवा इथं येऊन म्हणतो की देवाचं नाही ऐकलं, देवाचं वचन नाही ऐकलं, देव मला शासन करेल. पण आपण ते विसरून जातो, पायरीवर उतरले देवाच्या विरुद्ध वागतो. कारण आपल्याला माहिती आहे इथं आलं तेवढ्या पुरतंच आहे, खाली गेला आपण आपल्या मर्जीने वागतो, आपल्याला देव काहीच करणार नाही. रियालिटी हीच आहे आणि मी ती रियालिटी मान्य करतो आणि मी पण त्याच पद्धतीने वागतो. फक्त वचन ऐकतो, वचनाच्या दारात असताना पालकांसमोर ऐकताना म्हणतो देवाला मी घाबरणार आहे आणि देवापर्यंत वागतो. पण देवाच्या राज्याच्या बाहेर किंवा मंदिराच्या बाहेर गेलो की मी माझं हेच ते करतो, कारण मला माहिती मला कोणी शिक्षा करणार नाही. कारण शिक्षा ज्यावेळेस आपण वस्तुस्थिती धरून तो परिस्थिती धरून जर कोणी मारलं मला किंवा कुणी मला दंड केला पोलीस स्टेशन जाताना किंवा कुणी मला मारत राहिले, मला शिक्षा होणार आहे, मी तसं वागू नाही शकत. कारण आपण फक्त देवाला सगळ्या मंडळींसमोर सांगतो की देव क्षमाशील आहे, तुम्ही 100चे 1000 गुन्हे तुमचे माफ करणार आहे. कारण आपण गुन्हे करतच राहतो आणि आपण तसंच वागत राहतो. माझं येण्याचा एवढा उद्देश आहे काय मी त्या जगाला फसू शकतो, देवाला फसू शकतो, बाळासाहेबांना फसू शकतो, सपाटे प्रदेला फसू शकतो, मी माझ्या आईला फसू शकत नाही. कारण ज्या वेळेस मी इथून जायचो ना त्यावेळेस मला इथं ओढ व्हायची की मी मंदिरात जाईल, परंतु नाही, मला खात्री होती माझ्याही मंदिरात आहे, माझ्याही माझ्यासाठी प्रार्थना करणार आहे. पण आज माझ्याही नाही आहे, पण माझ्याही बरंच
तर ती विचार करत असेल, अरे माझी लेकरं आज माझी केलेली नाहीत म्हणते, माझं लेकरं आज आहे ना देवाला विसरलेलं आहे. मी आज त्याच्यासाठी माझ्या लेकरांसाठी माझ्या प्रियजनांसाठी मी कशी काय मी रोज तुला शिवाय घालायचो, काय तुझं देव करणार आहे, तू तडपड चालती पडली बिडली तुला कोण बघणार आहे, देव तुला तारणार नाही, देव तुझं हॉस्पिटलचा खर्च उचलणार नाही. पण तरी ती रडत खडत कशी का नाही, पण आज ती माझ्यात नाही ना, तर ती वर बघत असेल, मी आज देवाला जेवढं केलं ना माझी लेकरं माझ्या देवाला विसरली. आज मी माझी इथं बसलेली आहे, मी आज आठवण काढतो की माझी तिथं बसलेली आहे आणि ती सुखी असं ती विचार करत असं, नाही माझं लेकरू माझ्या मंदिरात आलेलं आहे, मी असताना नाही पण मी नसताना माझं लेकरू माझ्या मंदिरात आलं आहे. आणि ते माझ्या आईला दाखवायसाठी ना, मी माझ्या देवाला नाही माझ्या आईला दाखवायसाठी मी मंदिरात आलो आहे आणि तिला सांगतो, नाही आई मी देवाला फसवलं पण तुला नाही फसू शकत, तर तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांनी माझ्या मंदिरात यावं, माझ्या लेकरांनी माझ्या मंदिरात देवाची स्तुती करावी, माझ्या लेकरांनी सगळ्या जगाला फसवलं पण देवाला फसवलं नाही. आणि त्या आईच्या इच्छेसाठी आई माझी इथं बसलेली आहे, तिला मला दाखवून द्यायचं, नाही मी तुला नाही विसरलेलो, मी तुझ्या इच्छेला मान ठेवून तुझ्या मंदिरात आलेलं आहे, मी तुला दाखवत आहे, मी तरी त्यातले त्यात प्रयत्न करणार आहे की मी तुला विसरणार नाही. तुझी ज्या वेळेस आठवण येईल मी तुझ्या मंदिरात येऊन तुला दाखवून देईन की तुझं लेकरू विसरलेलं नाही. आणि त्या आईच्या इथून पुढच्या सर्व काही त्या स्वर्गात असणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी मला त्या आईला आहे ना, कुणी मला वाईट वाटलं काल की माझी आई कालपर्यंत होती तर सगळे तिची आठवण काढत होते, पण काल ज्यावेळेस गेली मला भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज आहे. कारण मी माझ्या स्वतःला सांगितलं मी असले मेसेज वाचणार पण नाही बघणार पण नाही, कारण माझी आई त्या स्वर्गात गेलेली आहे पण ती मेलेली नाही आहे, कारण ती अजून जिवंत आहे. आणि तिला कोणी म्हणलेलं की मृत्यू झालेला आहे तिची आठवण ठेव, मला ते नाहीच रुचत, कारण मी दररोज तिला जिवंतच बघणार आहे आणि तिच्यासाठी ती माझ्यासाठी जिवंत आहे म्हणूनच यासाठी प्रार्थना करणार आहे. कारण देव हा खूप सर्वशक्तिमान आहे, देवाने ना आपल्या लेकरांसाठी खूप काही केलेलं आहे आणि त्याची आठवण ठेवण्यासाठीच मी या मंदिरात आलेलो आहे. माझ्या आईसाठी इथे दाखवून ठेवतो, ही तुझी बघा लेकरं आहेत, ती तुझी आठवण ठेवण्याकरता तुला दाखवण्याकरता नाही तर देवाचं स्तवन करण्याकरता देवाची उपकार स्तुती करण्याकरता आले. बरोबर देव मला ते छोटंसं देवपा तुझं वचन सांगायचं, देवपा तो आठवण करून दिलीस आणि मंदिरात आणलीस. खरोखर देवपा तुझी प्रार्थना करतो, मी छोटीशी प्रार्थना करूया. खरोखर देवपा सर्वशक्तिमान देवपा तू आम्हाला या जगात आणलंस, तू सर्वशक्तिमान आहे, तू आपल्याला लेकरांसाठी आणलंस. खरोखर देवपा तू आम्हाला सर्व काही दिलंस, जगात वावरताना देवपा सर्व काही दिलंस, कोणत्याही गोष्टी तू देवपा आम्हाला कमी आणि कमतरता पडू दिलीस. खरोखर देवपा तू आम्हाला जे काय दिले देवपा त्याची गणना करण्यास किंवा त्याची मोजमाप करण्यास आम्ही असमर्थ आहोत. खरोखर देवपा कारण देवपा तू सांगितल्याप्रमाणे देवपा तू इरमायला निवडला सांगते, इरमायला सांगितलं देवपा तू आईच्या गर्भात येण्यापूर्वीच देवपा तू माझी निवड केलेली आहे. देवपा तसंच देवपा इथं बसलेल्या प्रत्येक मंडळींची तू कोणत्या तरी कारणासाठी निवड केली आहेस आणि कोणत्या तरी कारण कोणत्या तरी त्यांच्याकडून काहीतरी साध्य करून घेण्यासाठी तू निवड केली. देव खरोखर देवपा आम्ही बघलेले आम्ही तुला हरवलेलं मेंढा देव खरोखर देवपा, परंतु देवपा तू आम्हाला परत एकत्र आणणार देवपा, आमच्यातला देवपा जे काही तू कार्य बघाय तू सिद्धीच मिळणार देवपा. खरोखर देवपा आमच्या प्रत्येकाला बोलता येत नाही, मला पण देवपा बोलता येत नाही, परंतु देवपा ते वचन तू आमच्यातून तू काढणार देवपा असं. आणि देवा खरोखर देवपा तूच म्हणतो त्याप्रमाणे देवपा बसल्या जागेची तर उभं असताना झोपे देवपा तू जे आम्ही गायन वादन करून ती उपकार स्तुती केली पाहिजे. खरोखर देवपा इरमाण जसे देवपा तुला म्हणतो देवपा तू सर्वशक्तीने देवपा पाहिजे, परंतु देवपा मी लहान बालक आहे मला बोलता येत नाही. देवबाप काय म्हणलं देवपा इरमाला म्हणलं उठ आणि जा आणि जिथं जाशील तू मी तुझ्या मुखामध्ये वचन घालीन, मुखात बोबडे बोल घालीन आणि तू बोलायला सुरुवात कर. तू याची काळजी करू नको की तुला बोलता येत नाही. आणि इरमाणी देवपा सुरुवातीला देवपा इरमाणी देवाची स्तुती खूप चांगल्या प्रकारे देवपा तसंच देवपा आम्हाला बोलके बोलतो दे आणि देवपा आम्ही न घाबरतो मी जिथं जाईल तिथे देवपा तुझे स्तुती स्तवन करावं आणि तुझी आराधना करूया. खरोखर देवपा या जगात राहत असताना देवपा प्रत्येक खरोखर देवपा तू आमची अडचणी वाहणार देवपा, तू आमच्या प्रत्येक गरजा वाहणार देवपा. परंतु देवपा तू प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जरी शक्य असेल तरी देवपा आम्ही लेकरे आम्ही तुझे जाणणारे जे काही मध्यस्थी आहोत देवपा यांनी बोलका व्हावं, त्यांचे सुखदुःख त्यांचे जे काही अडचणी आहेत देवपा एकमेकांचे सामायिक करायचे एकमेकांना सांगावे जेणेकरून देवपा देवानेच देवपा आमच्या अडचणी दूर करा असं काही नाही देवपा. तुझे पाठवलेले लेकरे आहेत देवपा त्यांनी पण एकमेकाला सहाय्य करावं, एकमेकाला मदत करावं, एकमेकाच्या सुखदुःखाची आठवण काढून एकमेकाच्या अडीअडचणी देवपा एकमेकाला साथ द्यावं. खरोखर देवपा फक्त मंदिरात येऊनच
देवाप्पा त्यांनी एकमेकाबद्दल आस्थेने गोड शब्द बोलणे आणि एकमेकाची विचारपूस करणे हेच नाही करत देवाप्पा. जिथं जाईल तिथं आम्ही देवाप्पा जो काही आम्हाला देवाचा सेवक भेटेल किंवा जो काही अडचणीतला सेवक भेटेल त्याने आम्ही त्याची आस्थेने चौकशी करावी, त्याच्या अडचणीची चौकशी करावी आणि त्याला जर काही अडचण असेल तर देवाप्पा आम्ही आमच्या परीने देवाप्पा देवाने जसं सहाय्य केलं त्या पद्धतीने आम्ही त्याचे दुःख निवारण्याचा प्रयत्न करावा आणि त्याला सांगावं खरं देवाप्पा देवाने आम्हाला तुझ्यासाठी पाठवलेलं, देवाने आम्हाला तुझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वादित केलेलं आहे आणि हा आशीर्वाद देवाप्पा मी तुझ्यासाठी देतो आणि तुझं दुःख मी हलकं करतो. आणि जर तुझं दुःख हलकं असेल तर आपण ह्या रविवारी प्रयत्न करू आणि आपण मंदिरात येऊ आणि तुझं दुःख हलकं केल्याबद्दल आपण देवाची उपासना करू. खरं कर देवाप्पा मी लहान आहे खूप, मी तुझ्यापुढे खूप मोर्च दाननिवड आहे, परंतु देवाप्पा तू मला जे काही बोलायची शक्ती दिली ते काही माझं मन मोकळं करण्याचं देवाप्पा सहाय्य केलं देवाप्पा त्याबद्दल तुझे धन्यवाद देतो. खरं कर देवाप्पा लेकरांच्या या मंडळीच्यासाठी देवाप्पा मी प्रार्थना करतो. ह्याच लेकरांचे नाही जिथे जिथे तुझे देव तुझे उपकार स्तुती करसेल त्यांना सर्वांना तू एकत्र आण आणि खरं कर देवाप्पा ह्या मंडळीच्या वाढी करता जे काही शक्य असेल ते कर आणि देवाप्पा आणि खरं कर देवाप्पा ह्याच मंडळीच्या वाढी करता नाही तर देवाप्पा इथून जे काही तुझे मंदिरात येण्यासाठी इच्छुक असतील किंवा जे काही तुझ्यासाठी देवाप्पा प्रयत्न करत असेल परंतु त्यांचं मन धसावत नसेल, त्यांच्या मागे सैतान त्यांची पाठराखण करते ओढत असेल देवाप्पा ते त्यांना मोकळं कर आणि त्याच्या पाठी सैतान तू काढत आणि खरं करतो पण जेवढ्या काही मंडळी आहेत त्यांच्यातला तू पटतो निर्माण कर आणि आम्ही एकमेकाच्या मंडळीमध्ये जाऊन एकमेकाच्या सुखदुःखाची देवाप्पा तू अडचण ऐकून घेऊन देवाप्पा एकमेकांना सहाय्य करावं आणि एकमेकांमधील प्रेम निर्माण करावं असं जेणेकरून देवाप्पा ही मंडळी फक्त ह्या मंडळीपुरतं नाही त्या मंडळीकरता नाही देवाप्पा आपल्या चाकणमध्ये सर्व मंडळी मिळून एक मोठी आणि मोठ्यातलं मोठे मंडळी प्रस्थापित आहे आणि मोठ्या प्रमाणात देवाप्पा आपल्या देवाचं वचन देवाप्पा सगळ्या जगाला सांगावं असं तो चाकण मंडळी फक्त एका पेंटिकॉस्टल किंवा एका सॉल्युशन आर्मीची नसेल, एका प्रोटेस्टंटची नसेल, एका कॅथलिकची नसेल, फक्त आमचा प्रभू येशू ख्रिस्त देवबाप याची असावी आणि ह्याच्या छत्राच्या ऐकल देवबाप आम्ही एकमेकाला सहाय्य करू, एकमेक दुःख सहन करू आणि एकमेकासाठी वचन करू आणि एकमेकासाठी आभार करू आणि एकमेकाच्यासाठी प्रार्थनेत आठवण देऊ. कळतं देवबाप तुम्हाला सहाय्य दिलंच, तुम्हाला बोलायची संधी दिलीच तुझे इथून पुढे कारवाई देवबाप तुझ्या हातात देऊ. तिथून पुढे जे काय प्रार्थना होणार आहे, जे काय प्रभू येशू ख्रिस्त सेवक तुला मार्गदर्शन करणार आहे देवबाप ते तुझ्या आशीर्वाद येतो. बरोबर देवबाप तुझ्याच नावात मागतो. प्रभूला धन्यवाद असो ते बाप त्याच्या अभिवचनाप्रमाणे तो कार्य करतो. मी तुमचा थोडा वेळ घेणार आहे, दमले नाही नको, झोपा येत नाही नको. मला असं वाटतं सिंहगड ते चाकणपर्यंत यायला किती वेळ लागला? किती वाजता घरातून बाहेर पडला? 7:45. कंटाळी नाही मला नाही कंटाळी. एक कागद मी तुमच्याकडे देणार आहे. त्या कागदावर काय आहे ते बघून मला तुम्ही सांगा. प्रभूची स्तुती तर ते सगळ्यांकडे द्या कागद. तू त्या कागदावर काय मागं पुढं काय ते बघा. फिरवा लवकर, बरं सगळ्यांकडे. पाठीमागे काय पुढं काय. मला असं वाटतं 2 वर्षापूर्वी हा कागद मी फिरवला होता, आठवते कोकण. तिथे एकाच व्यक्तीने मान हवा. 2 वर्षापूर्वी हाच कागद मी फिरवलेला होता. फक्त एकाच व्यक्तीच्या स्मरणार्थ आहे. त्याची स्मरणशक्ती चांगली आहे. त्याची प्रभूची स्तुती असो. फिरव पाठीमागे द्या, लवकर द्या पाठीमागे द्या. ब्रदर सपाटे काय पाहिलं तुम्ही? मागं पुढं काय पाहिलं? क्रॉस. ब्रदर सपाटे यांनी क्रॉस बघितला. बटरफ्लाय पण आहे. बटरफ्लाय.
बघा बघा पटापटा बघा. लवकर 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 प्रभूला धन्यवाद धन्यवाद. मागं बघू मागं मागं काय पाठीमागं काय. In the name of Jesus. Hallelujah. लवकर 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 बघतो फक्त नजर टाका काय काय नजर टाका नजर टाका. हालेलुया. द्या पुढे द्या लवकर द्या पुढे द्या. जय जय प्रभु यीशु के जय जय प्रभु यीशु की हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो. हालेलुया ओ साया ला 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 हालेलुया आमीन. या लवकर घ्या पुढे घ्या कागद द्या पुढे घ्या. हालेलुया. स्तुती असो. कोणी काय पाहिजे काय काय पाहिजे जसं पटेलने क्रॉस बघितला एक बटरफ्लाय बघितला आणखी कोणी काय बघितलं. स्वर्गाचं दिसलं होतं हा मला असं अवतीभूत नाही मला तर असं दिसायला पाठीमागं मला आता दिसतंय. काय बघितलं अजून घ्या घ्या लवकर पेपरच्या दोन्ही बाजू मला दाखवा काय द्या इकडे दे. हा काय होतं हजूर तो वजीर असतो. ठीक आहे. ह्या साईडला आम्ही एक क्रॉस बघितला बटरफ्लाय बघितला आणि या ठिकाणी मला एक प्लस मायनसचं चिन्ह दिसतं. या ठिकाणी झिरो दिसतो. आणि दुसऱ्या बाजूने जर आम्ही बघितलं तर हे कोपऱ्यामध्ये जिकडे जे काय आहे ते ह्या कोपऱ्यात कोपऱ्यात ठेवले बरोबर आहे का. एक दुसरी बाजू बघितली ही बाजू कशी दिसते घाण बाजू दिसते. पेपर सगळा पांढरं शुभ्र आहे पण याच्यावर जे काय आहे ते जर एका बाजूने जर असं घेतलं आणि ते अंगठ्याखाली दाबलं तर काय दिसतं. हे पाठीमागचं सगळं एकत्र गोळा करून त्याच्या जर अंगठ्याखाली दाबलं तर काय दिसतं. हा काय दिसत नाही. एकदम क्लीन दिसतं. काय याच्यापासून आम्ही बोध काय घ्यावं काय सांगता येईल. हॅलो सदर लोखंडे काय बोध घ्यावं. हे सगळंच गोळा करून जर आम्ही एका कोपऱ्यात ठेवलं ते जर झाकलं तर काय दिसतं आहे. सगळं कोरं दिसतं. काय बोध घ्यायला पाहिजे. सपाटे काय गुप्त ठेवू नका. मध्ये जे दान तुम्हाला भेटलं आहे ते लपवू नका.
म्हणजे साधं काही आयडिया? तसं जर विचार केला ना, प्लस मायनस चिन्ह आहे ना प्रत्येकाच्या आयुष्यातले, प्रत्येकाच्या आयुष्यात प्लस मायनस आहे, झिरो पण आहे, सगळे प्रत्येकाच्या माझ्या दुःख पण आहे. त्याच्यात त्या फिलिंग्स ब्लँक जे आहेत ना, काही तुमच्यात चांगले पण गुण असेल, वाईट पण गुण असेल. त्याच्यातले चांगले गुण पण तुम्ही जगाला दाखवलेच पाहिजे, तुम्ही वाईट पण गुण दाखवलेच पाहिजे. परंतु हे सगळे चांगले गुण किंवा वाईट गुण आहे ना, प्रदर्शन मांडण्यापेक्षा त्या एका चिमटीत तुम्ही ठेवा दाखवून आणि बाकीचं जे तुमचं आयुष्य, जे निर्मळ आयुष्य ना, ते जगासमोर दाखवा. चांगले पण नका दाखवू, वाईट पण नका दाखवू. तुमच्या चिमटीत दाखवून बघा तुमच्यातले गुण, तुमचं स्वच्छ आयुष्य जगासमोर ठेवा. देव आत्मा आहे. कारण काही लोक आहेत ना, तुमच्या उन्नतीला सुद्धा ईर्ष्या घेऊन तुमच्याशी भांडू शकतात, तर तुमचा द्वेष करू शकतात. आणि काही लोक तुमच्या अधोगतीला सुद्धा दाखवून तुमच्या विरुद्ध द्वेष करू शकतात. झाकून ठेवा आणि तुमचं मन किंवा तुमचं आयुष्य जगासमोर पांढरं कागद सगळं स्वच्छ ठेवा. फुलपाखरा सारखाच राहा जगात. म्हणून देवाचे प्रियजन, मग आम्ही एकमेकांबरोबर आम्ही कसे रीतीने वागावं? तर पवित्र शास्त्र, देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की आम्ही एकमेकावर आम्ही प्रीती करावी, कारण प्रीती पापाची रास झाकते. म्हणजे जे काही दोष, जे काही गुन्हे आहेत ते जर आम्ही ते आठवले नाही, ते जर आम्ही झाकले तर देव आमचं सहाय्य करतो. म्हणून देवाचं वचन आहे की आम्ही एकमेकावर प्रीती करावी. योहान वर्तमान याचा 13वा अध्याय 34व्या वचनामध्ये ते आम्हाला सांगितलेलं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेले आहे की मत्ती वर्तमान याचा 5वा अध्याय 16व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहात आणि तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू दे. आणि मत्ती वर्तमान याचा 5वा, 6वा आणि 7वा अध्याय, हे 3 अध्याय जर आम्ही वाचले तर प्रभू येशू ख्रिस्ताचं डोंगरावरील ते प्रवचन आहे. आणि म्हणून आम्ही एकमेकांबरोबर आम्ही समेट करावा. जर एखादा बंधू चुकत असेल तर त्याच्याबरोबर आम्ही समेट करावा. आपल्या चर्चमध्ये समेटाची वेळ आलेली होती, पण ते काही साध्य झालं नाही. पण समेट जर झाला नाही, त्या व्यक्तीने जर समेट करण्याची संमती दिली नाही, तर त्या व्यक्तीबरोबर आम्ही कशा रीतीने वागावं? तर मत्ती वर्तमान याचा 5वा अध्याय शास्त्र आम्हाला असं सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला असं सांगितलेलं आहे की एखाद्या मंडळीमध्ये वादविवाद असेल तर त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे, त्या व्यक्तीबरोबर समेट करावा. आणि त्या व्यक्तीने जर त्या 3 किंवा 4 लोकांचं जर त्याने ऐकलं नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की अशा माणसाच्या गळ्यात जात्याची तळी बांधावी आणि ते त्याला खोल समुद्रात त्याला टाकून द्या. आणि जी व्यक्ती आपल्यापासून
दूर जाऊ इच्छित आहे, तट पाडत आहे, तंटा किंवा वादविवाद निर्माण करत आहे, तर अशा व्यक्तीबरोबर आम्ही कशा रीतीने वागावं? तर पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं की अशा व्यक्तींचा समाचार घेऊ नका, अशा व्यक्तींबरोबर कसल्याही प्रकारचा तुम्ही व्यवहार करू नका, तो तुम्हाला परराष्ट्रीयासारखा हो. लक्षात ठेवा प्रियजन, आमचा देव प्रेमळ देव आहे. तो आमच्या प्रीती प्रेम करणारा तो देव आहे. आणि तो म्हणतो की जसा आपला स्वर्गीय पिता प्रेमळ आहे, दयाळू आहे, तसेच तुम्हीही व्हा, असं प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं. एवढंच नाही तर आम्ही एकमेकांबरोबर आम्ही कशा रीतीने वागावं? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की आम्ही आमची सहभागिता एकमेकाबरोबर आमची सहभागिता ती असावी. एवढंच नाही तर जो गरजवंत बंधू आहे, मग तो शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 42व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जर एखादा बंधू जर अडलेला असेल तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की 5वा अध्याय आणि 42व्या वचनामध्ये म्हटलं की जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठीमोरा होऊ नको. एवढंच नाही तर आम्ही एकमेकांबरोबर आम्ही कशा रीतीने वागावं? तर आम्ही एकमेकांची आम्ही क्षमा करावी. जर आम्ही एकमेकांची जर आम्ही क्षमा करत नाही, क्षमा केली नाही, तर देवसुद्धा आम्हाला आमच्या पापांची तो क्षमा करणार नाही. आणि प्रभूचं वचन आहे की क्षमा करा म्हणजे तुम्हाला क्षमा होईल. जर एखाद्या बंधूविषयी आपल्या मनामध्ये जर द्वेषाची भावना असेल, कलुषित भावना असेल, आणि आम्ही येरुशलेममध्ये कधी प्रार्थनेसाठी गेलो किंवा मोठ्यातल्या मोठ्या चर्चमध्ये जर आम्ही प्रार्थनेसाठी गेलो तर त्या ठिकाणी आमची प्रार्थना ऐकल्या जाणार नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, आणि तुला जे काही अर्पण करायचं आहे किंवा तुला जे काही द्यायचं आहे ते प्रथम समेट कर, सलोखा कर, त्याला तू क्षमा कर. मग तुम्ही म्हणाल जर आमच्या बंधूला जर आम्ही क्षमा करतो तर त्याला किती वेळ आम्ही त्याला क्षमा करायचं? त्या क्षमेचं काही मोजमाप आहे का? 7 वेळा पेत्राने प्रभूला प्रश्न विचारला की प्रभू माझ्या बंधूने जर माझ्या विरुद्ध काही अपराध केला तर मी त्याला किती वेळ क्षमा करू? मी त्याला 7 वेळा क्षमा करू काय? पण प्रभूने त्याला काय म्हटलं की पेत्रा मी तुला सांगतो की 7 वेळा नाही तर 7च्या 70 वेळा त्याला तो क्षमा कर. एवढंच नाही तर मत्ती शुभवर्तमानाचा 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, आपल्या वैरावरही प्रीती कर.
जे आपला छळ करतात त्या छळ करणाऱ्यांसाठी सुद्धा तू प्रार्थना कर, त्याच्यासाठी प्रार्थना कर. मत्ती शुभवर्तमानाचा 5 अध्याय आणि 44व्या वचनामध्ये सांगितलं. आणि म्हणून या जगामध्ये आपण राहत असताना आम्ही एकमेकांवर प्रीती करू. आम्ही कोणीही एकमेकांचे दोष आम्ही काढू नये. तर प्रभूने जे आम्हाला चांगलं जीवन दिलं ते चांगलं जीवन जगण्याचा आम्ही आटोकाट आपण प्रयत्न करू. आणि मग देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगितलं की ह्या कागदावरून आम्ही एकच बोध घेऊ की आम्ही एकमेकांचे दोष न काढता प्रभूमध्ये आम्ही वाढत जाऊ. देवा करू त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांचं सहाय्य करू. आणि माझी खात्री आहे की देवबापाने या आमची आराधना उपासना ती त्याच्या सिंहासनापर्यंत ती पोहोचलेली आहे आणि आशीर्वादित होऊन ती निश्चितरीतीने ती खाली येणार आहे. म्हणून या वचनाच्या द्वारे प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. खरोखर माझा देव निश्चित रीतीने तुमचा आणि माझं तो सांगतो त्यांनी केलेल्या आहे. धन्यवाद असं आपण प्रार्थना करू. स्वर्गीच्या गौरव जिवंत दे बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. दे बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. का तो आज आमच्यामध्ये आहेस त्या तुझ्या सानिध्याबद्दल. तो आम्हाला दे बापा जे काय तुझे वचन दिले त्या तुझ्या पवित्र वचनाबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. दे बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. दे बापा, जे वचन जो बोध प्रभू आम्ही ऐकलेला आहे प्रभू ते आम्ही ह्या ठिकाणी विसरून न जाता दे बापा तुझ्यावर विचार करण्यासाठी दे बापा तो आम्हाला तुझी शक्ती तुझं सामर्थ्य तुझे दे आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू तो आम्हाला तो दे. होय प्रभू, ह्या जगामध्ये आम्ही आशक्त आहोत, आम्ही दुर्बळ आहोत. तरी पण दे बापा आमच्या आशक्तपणामध्ये आमच्या दुर्बलतेमध्ये दे बापा तो आमचं इथपर्यंत तू सहाय्य केलंस. म्हणून दे बापा आम्ही तुला उपकार स्तुतीचा यज्ञ आम्ही अर्पण करत आहोत. सर्व तुझ्या अद्भुत गोष्टीबद्दल सर्व तुझ्या अद्भुत दयेबद्दल दे बापा तुला धन्यवाद असो. सर्व विनंत्या आमच्या धन्यकारणारा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या गोड आणि प्रेरणा मागतो म्हणून तो यावेळेस भक्तीचा भाग म्हणून देवाचं देणं ते आपण देवाला देऊया. संतोषाने साधस मनाने कुरकुर न करता देवाने तुम्हाला जे यश दिले असेल त्या यशानुसार देवाचं देणं ते आपण देवाला देऊया. कारण देवाचं वचन आहे की संतोषाने देणारा देवाला आवडतो. ह्या जगात जर श्रीमंत व्हायचं असेल तर मला की 3:10 ते वचन तुम्ही बघा. देवाचे प्रियजन हो, पाऊल म्हणतो आणि पावलाप्रमाणे मी म्हणेन मला काही कमी पडले म्हणून मी तुम्हाला तुमच्याकडे दानाची अपेक्षा करत नाही, तर तुम्हाला देवाचे नियम पाळता यावेत. देवाकडे तुम्हाला आशीर्वादित करावं, देवाकडे तुम्हाला यश आणि बरकत द्यावी. म्हणून देवाचं वचन आहे की सगळा दशोर तुम्ही माझ्या भांडरात आणा, म्हणजे आकाश कपट उघडून जागा पूर्ण राहील. एवढा आशीर्वाद तुम्हासाठी वर्ष तिथे नाही. याविषयी माझी प्रतिती पहा, देवाला द्या आणि देवबापाची प्रतिती पहा. आणि यावेळेस आपण सर्वजण देवबापाच्या सानिध्यामध्ये आपण उभं राहूया आणि एखादं गीत गीत आपण गीत चालू असताना दान अर्पण होईल. आइए हम अपने मुंह को खोलें और परमेश्वर से परमेश्वर में पवित्र है. हालेलुया. तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र
बोले परमेश्वर से कहे हालेलुया। तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू करुणा निधान है, तू अत्यंत महान है प्रभु, तू करुणा निधान है, तू अत्यंत महान है प्रभु, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू लोगों को क्षमा करता है, सारे अधर्म को क्षमा करता है, तू अधर्म को क्षमा करता है, सारे लोगों को क्षमा करता है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू समर्थ योग्य है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है। धन्यवाद। आपण उभे असतानाच आपण या दानपात्रावर आपण आशीर्वाद मागू आणि देवीची प्रार्थना करू। आणि यावेळेस आज सभा आपल्यामध्ये आहेत ते यावेळेस दानपात्रावर आशीर्वाद मागतील। थैंक यू लॉर्ड जीसस। धन्यवाद बाप्पा, हे जे दानपात्र आहे परमेश्वर आहे तुझं आहे परमेश्वर, आणि तुझ्या दानपात्रात जन टाकले परमेश्वरा, त्या प्रत्येकाचे हात मन हृदय अंतकरांचे पाहिलेलं आहे परमेश्वरा, ते प्रत्येकाला तू ब्लेस कर, आशीर्वादित कर परमेश्वरा। ज्यांनी इथं टाकलेलं परमेश्वरा त्यांनी इथं नाही टाकलं तर परमेश्वरा तुझ्या राज्यासाठी टाकलेलं आहे बाप्पा, त्यांनी तुला उष्ण दिलेलं आहे आणि तू त्यांची परतफेड करणार परमेश्वर आहे प्रभू। प्रत्येकाचे हात मन हृदय तू पाहिलेलं आहेस परमेश्वरा, प्रत्येकाला त्या प्रमाणात तू आशीर्वादित कर। जे टाकू शकले नाहीत, जे टाकण्यासाठी उपस्थित नाहीत त्यांना देखील तो आशीर्वाद कर, आणि त्यांना टाकण्यासाठी तू मन ते हृदय ते अंत कर दे कृपा दे परमेश्वरा। बाप्पा, जरी आम्ही दुःखातून जात आहोत, आम्ही मोठ्या संकटातून जात आहोत परमेश्वरा, तरी देखील बाप्पा तू आमचं सांत्वन करणार आहेस बाप्पा, तू आमच्या अश्रुपोषणाचा देव आहेस परमेश्वरा। बाप्पा, आम्ही आकांची आठवण ठेवत असताना परमेश्वरा साबळे कुटुंबासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा। त्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासोबत बाप्पा तुझा सांत्वन रूपी हात असू दे परमेश्वरा। तर प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, त्यांच्या लहान मुलांना सर्वांना तू बाप्पा तुझं सांत्वन कर परमेश्वरा, आणि त्यांच्या अश्रूचं पूस परमेश्वरा। बदल राजेश, बदल निर्मळ, बदल जयेश आणि सर्व कुटुंबाला तू बाप्पा सांत्वन कर, आणि त्यांचं तू सहाय्य तू पाठव परमेश्वरा। आणि बाप्पा, आम्ही विश्वास ठेवतो बाप्पा अक्का हे तुझ्या जवळ आहेत आणि ते झोपी गेलेले आहेत, आणि तू योग्य समय तू त्यांना नक्की उठवणार परमेश्वरा। ही सर्व प्रार्थना विनंती आम्ही धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड व पवित्र नावात केली म्हणून ऐकतो मान्य करतो। प्रभूची प्रार्थना। हे आमच्या सर्वांचे बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे प्रमाणे तू आमची रोजची भाकराचा मास दे, जसे आम्ही आमच्या पदार्थ तसे आमच्या राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे। आमेन। त्रे
ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याचे सहभागी आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वदा. धन्यवाद असो. तर सर्व आपण खाली बसूया. ह्या महिन्यामध्ये आपल्यामध्ये थंडपणा येण्याचे जरी बरेचसे कारणं झालेले असले तरी आपल्यामध्ये थंडपणा हा आलेला आहे.